लहानपणापासूनच या फील्डमध्ये इंटरेस्ट होता मला, म्हणून मग मी हे चूज केलं की सर्वात आधी की माझ्या लोकांचं प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, तर मी हे सर्व करतो. मग कविता निघत होते माझ्या याच्यातून, काही शब्द निघत होते, तर ते कशा पद्धतीनं मांडावं. तर मग मला समजलं की रॅप हा यंग लोकांपर्यंत जास्त याच्या स्प्रेड पोहोचवण्याचा मार्ग. जे झोपडपट्टीमध्ये माझी परिस्थिती, माझ्या एरियामधली जे समस्या होती किंवा जे काही प्रश्न होते ते माझ्या झोपडपट्टीमध्ये मला ते दिसत होती आणि कुठं ना कुठं ते व्यक्त करायचं होतं मला. देख ले आके थोड़ा, झाक के पीछे थोड़ा, थोड़ा सा संकी हा बेढंकी में नोटंकी, थोड़ा फेका था कचरा ऐसे जोर से मैंने डस्टबिन में. हे जाणबुजून खोलून दिलेलं आहे, कारण का आमच्या झोपडपट्टीतले जर लेकरं शिकले तर काहीतरी वेगळं करू शकते. माझ्या पप्पाची चायची कॅन्टीन आहे दयासागर हॉस्पिटलला, तर त्या सकाळी चायच्या कॅन्टीनवर जात होतो. 100-200 रुपये असे जमा करून माझा दादा मी मग असे जमा करून मी शिकलो पण काही गोष्टी. भीमाईचा लेकरा म्हणजे चलाई तो लाडका शाहू महाराजांचा खास म्हणे हुशार लय बट्टा, सयाजीराव मदतीसाठी येते जनता राजा, शिवबाचा नाही निवाडा संविधान लिहिते भीमा संत. नमस्कार, मी सुषमा कोटीकर, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडल न्यूज मध्ये. बघा, अमरावती नगरी ही विदर्भातील फार प्रसिद्ध अशी नगरी आहे आणि या विदर्भाच्या मातीने या महाराष्ट्राला अनेक कलाकार दिलेले आहेत आणि असाच एक कलाकार आपल्या अमरावतीच्या मातीतून पुढे आलेला आहे आणि तो आहे, ओळखा बरं कोण असेल? ज्याचे घुंगराले बाल आहेत आणि कधी कधी त्याला हेअर कलर पण केलेला असतो आणि मोठ्या धुवाधार स्टाईलमध्ये तो त्याचा रॅप करत असतो. तो आहे आपल्या अमरावतीचा विपिन तातड. तर आज माझ्यासोबत आहे विपिन तातड आणि आपण त्याच्यासोबत करणार आहोत दिलखुलास चर्चा त्याच्या या रॅपला घेऊन. विपिन, तुझं मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. बरेच दिवसापासून तुझ्यासोबत बोलण्याची आणि भेटण्याची इच्छा होती, ती या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने पूर्ण झालेली आहे. मला सांग, तू दर्शकांना तुझा आधी अल्पसा परिचय करून दे. माझं नाव विपिन तातड आणि बेसिकली मी रॅपर आहे आणि पत्रकार सुद्धा आहे. माझं पत्रकारितेचं शिक्षण झालेलं आहे आणि रॅपची ओढ माझ्या झोपडपट्टीतून मला लागली. जे झोपडपट्टीमध्ये माझी परिस्थिती, माझ्या एरियामधली जे समस्या होती किंवा जे काही प्रश्न होते ते माझ्या झोपडपट्टीमध्ये मला ते दिसत होती आणि कुठं ना कुठं ते व्यक्त करायचं होतं मला. तर रॅप हे माध्यम मला दिसलं आणि वाटलं की रॅप थ्रू आपण हे लोकांना आपले प्रॉब्लेम सांगावं. तर मग मी हे रॅप चूज केलं. तर पहिलं रॅप माझं मन की बात आणि समस्या हे होती माझी, मेरे गली की समस्या. तर मी हे मांडल्याबरोबरच मला चांगल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून कॉल्स आले, तिथं प्रोग्राम्स झाले माझे, JNU, टीस मुंबई. तर अशी हळूहळू प्रसिद्धी होत गेली आणि आता मी तेच काम करत आहे सध्या. तो कोणता रॅप होता तुझा जो जास्त फेमस झाला? आता तू नाव सांगितलं, थोडासा म्हणून दाखव ना आम्हाला. येस, माझा एक मेरी गली की समस्या आहे, म्हणजे माझ्या एरियातल्या गल्लीतल्या समस्यांवर मी ते लिहिलेलं आहे, म्हणजे झोपडपट्टीतल्या समस्यांवर मी. देख ले आके थोड़ा, झाक के पीछे थोड़ा, थोड़ा सा संकी हा बेढंकी में नोटंकी, थोड़ा फेंका था कचरा ऐसे जोर से मैंने डस्टबिन में, पैदा हुआ था जब मैं अमरावती के डपलिन में, नाम VIP काम नवाबी पूछ लपट्टे में, थोड़ा सा संकी हा बेढंकी में. आणि तो जुना रॅप होता, तर परत मी म्हणून दाखवतो, एक बार उसको रिटेक करलेला. बड़े बड़े नेता लोग यहाँ पे वोट मांगते, देते भाषण और नोट दारू जोक मारते, मेरा देश मेरा देश मेरा देश यही कहते हैं, रंगों में काय को फिर तुम अपने आप को बांटते हैं, कुत्ते सा काटते फिर थाली में ही बांटते हैं, थाली में बांटते फिर थाली को ही चाटते हैं, आज भी मेरी बहन सुरक्षित नहीं सड़कों पे, सोई है जनता और सोते बच्चे सड़कों पे, फोकट का खर्चा है फिर 4 बात की चर्चा है, इस पे भी ध्यान दो फिर जाके पूरा ज्ञान दो, इस समस्याओं का कुछ तो समाधान दो, आगे तो बढ़ते जा रहे पीछे भी थोड़ा ध्यान दो, हम मेरे गली की समस्या है जी ध्यान दो. क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच सुंदर असा रॅप आहे तुझा. मग खरंच तुझ्या या गल्लीतल्या समस्या ज्या तू रॅपच्या माध्यमातून समोर आणल्या होत्या, काय त्याचं समाधान झालं? आतापर्यंत तर मला नाही दिसत समाधान झालं म्हणून, कारण की आज पण माझ्या झोपडपट्टीमध्ये आमचे जे सार्वजनिक संडास आहेत ते आज पण खूप खराब परिस्थितीमध्ये आहे. जर या परिस्थितीत जर तुम्ही गेले तर उलट्या केल्याशिवाय वापस येणार. त्याच्यानंतर आज पण आमचा जो प्यायचा नळा आहे जो नालीतून होऊन येतो,
तर अशी परिस्थिती आहे. आज पण आमच्या झोपडपट्टीमध्ये दारू, वरली, जुवा, सट्टा, मटका हे जाणबुजून खोलून दिलेलं आहे. कारण का आमच्या झोपडपट्टीतले जर लेकरं शिकले तर काहीतरी वेगळं करू शकते. म्हणून आज पण आमच्या लेकराला बळकवण्यासाठी दारूचे धंदे, वरलीचे धंदे हे खोलून दिलेले आहे. एक रॅप आहे, त्याच्यावर माझा रिसेंटलीच मी काढला होता. जानवर नावना इथं तर लोकाले सारे तुडून काढते, भूकमारीन तर इथं पोरगा बिचारा उपाशी मरते, जागोजागी झोपडपट्टीत खोलून दिले दारूचे धंदे, लेकर बायावरली जुवा सट्टा मट्टा मध्ये इथं गुतून दिले, पोट्टे सारे जवान बिड्या सिगरेट खर्रा गांजामध्ये टाइम घालते, शिकला काही शिक्षित समाज पण लेकर बायामध्ये गुतून राहते, अधिकार दिला मले संविधानानं मी इथं बोलू शकते, झोपून आहे गरीब सारे म्हणून तुम्हाला सारे तुडून काढते. वा वा. म्हणजे बघ, रॅपच्या माध्यमातून तू तुझ्या समाजापर्यंत पोहोचवत आहे. पण मग समाजाचा कसा रिस्पॉन्स तुला मिळाला आतापर्यंत? समाजाचा चांगला रिस्पॉन्स आहे. कारण का रॅप मध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी होत आहे. म्हणजे रॅप मध्ये आतापर्यंत आपण हनी सिंग, बादशाह, इतर एंटरटेनमेंट वाले रॅप ऐकले असेल. पर मलाही असं वाटलं की आपण मी असं कधी करावं. पण मला असं वाटलं की सर्वात महत्त्वाचे माझे मुद्दे आहे, माझ्या जमिनीचे मुद्दे आहे किंवा माझ्या लोकांचे मुद्दे आहेत, ते मला मांडले पाहिजे. आणि लहानपणापासूनच या फील्डमध्ये इंटरेस्ट होता मला. म्हणून मग मी हेच यूज केलं की सर्वात आधी की माझ्या लोकांचं प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. तर मी हे सर्व करतो आणि लोकांचा पण रिस्पॉन्स चांगला आहे. कारण का त्यांना एंटरटेनमेंट थ्रू काहीतरी शिकायला मिळत आहे. कालपर्यंत माझ्या एरियातले जे लहान लहान पोरं होते ते MC स्टँडचे शिवावाले गाणे म्हणत होते. ते असे भेट नव्हते किंवा आई बाबाला कसं घाबरत नव्हते. पण तिथून माझे काही रॅप निघाले तर आज ते लहान लहान लेकरं माझे रॅप म्हणते तर मला चांगलं वाटतं. खूपच छान. तर मला एक सांग की हे नेमकं रॅपचा जो आहे तुझ्या डोक्यामध्ये, हा विचार केव्हा आला नेमका? रॅपचा विचार जेव्हा माझ्या झोपडपट्टी उठत होती, माझी झोपडपट्टी सिद्धार्थनगर, भीमनगर या झोपडपट्टीमध्ये मी राहत होतो. माझे बाबा पण सामाजिक कार्यात जास्त हे होते. तर ते लहान असल्यामुळे सर्व लोक आंदोलन वगैरे ह्या सर्व गोष्टी करत होते. तर तेव्हा समजत नव्हतं मला की का बरं आंदोलन करत आहे आपल्या हक्कासाठी. मग बाबा सांगत होते की आपली झोपडपट्टी उठत आहे म्हणून आपण आंदोलन करत आहे. लाठीचार्ज मी पाहिलेला आहे, ह्या सर्व गोष्टी. आणि खैरलांची हत्याकांड म्हणजे जेवढेही सामाजिक हे होते हे डोळ्याच्या नजरांमधून जात होते आमच्या. मग मला वाटत होतं की हे काय आहे नेमकं गोष्टी. मग मी त्याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यावर मग वाटलं की हे इतकं भयंकर आहे, हे आपण कुठंतरी व्यक्त झालो पाहिजे. किंवा मग कविता निघत होते माझ्या याच्यातून, काही शब्द निघत होते, तर ते कशा पद्धतीनं मांडावं. तर मग मला समजलं की रॅप हा यंग लोकांपर्यंत जास्त याच्यात स्प्रेड पोहोचवण्याचा मार्ग. तर मग मी रॅप चूज केला. असं वाटलं नव्हतं की मी कधी रॅपर बनन किंवा ह्या सर्व गोष्टी होईल. मग मी काही लिखाण केलं, ते लोकांपर्यंत पोहोचलं, ते लोकांना आवडलं. म्हणून मग मी त्याला आता कंटिन्यू करत आहे. इथून माझी ते सुरुवात झाली, माझ्या झोपडपट्टीमधूनच ते रॅपची सुरुवात. अच्छा, तिथूनच सुरुवात झाली. तर मला एक सांग की या सगळ्या प्रवासामध्ये तुला तुझ्या फॅमिलीचा कसा सपोर्ट मिळतो? फॅमिलीचा सर्वात जास्त सपोर्ट आहे मला. कारण का माझ्या फॅमिलीनं कधी असं फोर्स नाही केलं की तुला डॉक्टरच बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे. त्यांना असं वाटलं की हा कलाकार आहे म्हणजे हा आपला म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगलं करत आहे. तर नेहमीच त्यांचा सपोर्ट होता मला आणि आताही आहे. कारण का त्यांना दिसत आहे की हा काहीतरी प्रगती करत आहे, ते त्याच्या फील्डमध्ये करत आहे. तर मला घरचा खूप सपोर्ट आहे. घरचे नेहमीच मदत करतात. कुठं काही आमच्या एरियात शूटिंग असली माझ्या गाण्याची किंवा काय असले तर घरी आई सर्वांसाठी जेवण बनवते, पप्पा सर्व सांभाळते, दादा काही पैशाची हेल्प लागली तर तो करतो, ताई पैशांची हेल्प लागली तर काही करते. तर हे सर्व कुटुंबच मला हेल्प करते काही पण करायचं असलं माझ्या कामासाठी. परिवाराची तर साथ आहेच, पण सोबत प्रत्येकाला मित्र असतातच त्यांच्या लाईफमध्ये आणि मित्राला पुढे घेऊन जाणारे मित्र सुद्धा असतात. तर असे तुला काही मित्र लाभले आहेत का आतापर्यंत? हो, माझी एक टीम आहे, रॅपटुले म्हणून माझी जे टीम आहे. त्याच्यामध्ये मंगेश आहे, मंगेश इंगोले, गौरव इंगोले आहे, तौसिफ खान आहे, स्वप्नील गणबीर आहे. म्हणजे जितके पण हे सर्व कलाकार मंडळीच आहे. हे यांच्यात पण वेगवेगळं टॅलेंट आहे. हे पण सुद्धा रॅप लिखाण करतात, कोणाचा आवाज चांगला आहे आणि हे बॅकग्राऊंड मध्ये पण काम करतात. जसं आमचं काही शूटचं काम असलं किंवा काही रेकॉर्डिंगचं काम असलं तर हे सर्व सोबतीला असतात. त्यांच्या कामात मी कामी पडतो
माझ्या शूटिंगच्या कामात ते कामी पडतात. प्रॉपर्टी पासून, कॉस्ट्युम पासून, ह्या सर्व गोष्टीमध्ये हे माझ्या सर्व मित्रांचा मला साथ आहे. आणि हे मित्र आहे म्हणूनच मी आतापर्यंत इथपर्यंत आहे. आणि हे रॅपटोली आहे म्हणून कदाचित मी आहे इथपर्यंत. आणि त्यांच्या सोबत मी पण त्यांना घेऊन चालत आहे आतापर्यंत. या रॅप टोलीसाठी कधी काही रॅप बनवला नाहीस का तू? रॅपटोलीसाठी बनवलाय. म्हणजे आता मी सर्वात आधी एक रॅप काढला होता अमरावतीचा, असा आमचा सायफर होता. तर मी भारत, महाराष्ट्र, विदर्भ, अमरावती ना देशी विदेशी है असल गावरानी, मी राजा तू राणी, मी निंबू तू पाणी, विदर्भाचा रॅपर मी राहतो अमरावतीची गोष्ट अलग, पोट्टी चिल्लर कडक, पिक्चर दे रे गरम, पूरा विषय खत्म, या अलग वजन मेरा भलता वजन, सीधा मुंह पे ठसन, हाँ चल विदर्भ के अब मैं समझता हूँ उसमें, वाकी गली की चौक में मिलते इसमें, सरकारी संडास के पास में VIP नाम से पूछ, दाम का छोड़ तू काम का पूछ, रैप्टोली मचारी नाम तो सुन, हाँ खाते कंट्रोल के चावल ना बासमती चावल, बचपन से हीरो और करते हम माहौल, पुट्टे बिकिर पूरे खानदानी चावल, तेवर तेरा देवर, चॉकलेटी फ्लेवर, गावातनी दावा करवावर, पाय कावर कसा पावर, तू माझी शिट्टी आणि मी ती लवर. बघ, तू तुझ्या सांगण्याप्रमाणे की तू सिद्धार्थनगर, मिलिंदनगर सारख्या स्लम एरियामधून बिलॉंग करतोय. तर स्लम एरियात असताना ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तू हाती घेतल्या करायला, तेव्हा तुला काय अडचणी आल्या किंवा समाजाकडून काय चॅलेंजेस मिळाले तुला? अडचणी सर्वात जास्त तर पहिले फायनान्शियली, कारण का फायनान्शियली काहीच नव्हतं, आम्ही झिरो होतो. कारण आणि या गोष्टीसाठी भरपूर खर्च लागतो. एक रॅप लिहिल्यानंतर त्याचा म्युझिकचा खर्च कमसे कम 10,000 ते 15,000 रुपये खर्च लागतो. व्हिडिओचा खर्च कमसे कम 30,000 ते 40,000 रुपये खर्च लागतो. तर पहिले तर आम्ही या गोष्टीला फेस करून हे होऊन जातो. पण त्याच्यानंतर पण आता आम्हाला स्वतःवर गॅरंटी होती की आम्ही यामध्ये काही ना काहीतरी करू शकतो. तरी आम्ही व्याजानं कामाला जाऊन सर्व गोष्टी, माझ्या पप्पाची चायची कॅन्टीन आहे दयासागर हॉस्पिटलला, तर त्या सकाळी चायच्या कॅन्टीनवर जात होतो. 100-200 रुपये असे जमा करून, माझा दादा मी मग असे जमा करून मी शिकलो पण काही गोष्टी. व्हिडिओ एडिटिंग हे शिकलो. पंकज धनदार सर आहे एक, तर त्यांनी मला फ्रीमध्ये ते कोर्सेस शिकवले. त्यांना असं वाटलं की हा काहीतरी करू शकते, तर त्यांनी मला व्हिडिओ एडिटिंग शिकवली, कॅमेरा अँगल शिकवले. त्या गोष्टी मी पहिले 2-3 वर्ष शिकलो. वेडिंग्सचे ऑर्डर्स पण घेत होतो पैशासाठी. मग पैसे जमा करून कुठं तरी मग आम्ही 1-2 रॅप काढले. 1-2 रॅप काढल्यानंतर लोकांना पण विश्वास आला की हे काहीतरी करू शकतात. मग काही लोक मग आम्हाला थोडे स्पॉन्सर देत होते, 5,000, 2,000. आम्ही गाणे ऐकत होतो, सर असं गाणं आहे, आम्हाला स्पॉन्सर्स पाहिजे, तर मग ते देत होते. मग कधी नव्हते पण देत की आम्हाला काय मिळणार, प्रॉफिट काय होणार. मग आम्ही जास्त करून आम्ही स्वतःच कामाला जात होतो आणि आमच्या गाण्याला पैसे लावून आम्ही स्वतःच रिलीज करायचो. म्हणजे स्वतःच प्रोड्युसर, स्वतःच रायटर आणि स्वतःच सिंगर अशा पद्धतीचं तुमचं हे आता पण तेच करत आहे आम्ही. स्वतःच आम्ही आमचं खर्च स्वतःच उचलतो. बरं, मग आता तुझे अपकमिंग प्रोजेक्ट काय आहेत? आता सध्या माझे 10 अल्बम्स आहे गाण्याची. पण ऍक्च्युली जोपर्यंत त्याला चांगला प्रोड्यूस नाही भेटत किंवा व्हिडिओचा नाही मिळत किंवा ऑडिओचा त्याला म्युझिकचा नाही मिळत, तोपर्यंत मी ते रिलीज करणार नाही. कारण का ते गाणे चांगले लेवलचे बनलेले आहे आणि जोपर्यंत त्याला ते प्रोड्युसर चांगला मिळत नाही तोपर्यंत ते सध्या मी तसेच ठेवणार आहे. जसं ते एक वेळ म्हणतो ना आपण, जसा एक वेळ येतो त्या वेळेची वाट पाहत आहे, त्या वेळेवरच मी ते टाकणार ते गाणं. तर तुझ्या आयुष्याला नेमकी कलाटणी कुठल्या वेळेला मिळाली? लाईफचा एक असतो ना टर्निंग पॉइंट, तो नेमका कुठला होता तुझा? तो होता सर्वात मोठा की बॉलिवूड पिक्चर मध्ये माझा रॅप. झुंड पिक्चर आहे नागराज मंजुळे सरचा, त्या झुंड मूवी मध्ये माझा शेवटी रॅप आहे आणि माझ्या रॅपवरच तो मूवीचा एंड होतो. तर ऍक्च्युली कोविडचं हे चालू होतं आणि झुंड मूवी कम्प्लीट झाला होता शूट वगैरे करून, आणि लॉकडाऊन लागल्यामुळे तो रिलीज झाला नाही. मग त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो होतो, लॉकडाऊन थोडं उघडलं होतं. पुण्याला एका न्यूज चॅनल मध्ये मी व्हिडिओ एडिटरचा जॉब करत होतो आणि संडेला गुडलक चौक मध्ये एक प्रोटेस्ट चालू होता हाथरस केसच्या बद्दल. तर ते तिथं मग गेलो, म्हणजे असंच रॅन्डमली शॉपिंग करायला गेलो होतो. तर पण मला तिथे इंटरेस्ट होता. तिथं मी लोकशाहीचा माझा एक रॅप म्हटला. मी त्यांना म्हटलं की मला रॅप म्हणायचं इथं. एक माझा लोकशाही म्हणून रॅप होता, तो तिथं म्हटला. आणि तिथे साकेत दादा होते जे बॅकग्राऊंड स्कोरिंगचं झुंडचं काम करत होते. ते मला भेटले, बोलले की खूप चांगला म्हणतं आणि तू उद्या येशील का स्टुडिओला. म्हटलं ठीक आहे.
मग त्यांनी सांगितले की मी झोनसाठी असं असं करत आहे. मला मूवी दाखवला अख्खा अच्छा. अनरिलीज. हा. मी शॉकिंग होतो की अनरिलीज मला मूवी पाहायला मिळत आहे. सर्व कलाकार, आपला अमरावतीचा पण कलाकार होता सौरभ हो, अभ्यंकर, हो. त्याला पण पाहून खुश खुश झालो की चला आपल्या अमरावतीचे पण कलाकार आहे यामध्ये. मग जाता जाता त्यांनी असं म्हटलं की शेवट नागराज सरला काही जमत नाही, म्हणजे म्युझिक प्लेन चाललाय, तू याच्यावर काही रॅप लिहू शकतं का बाबा. हा. आणि नुकतंच मी पहिल्यांदा विमानात बसलो होतो. अच्छा. नागपूरवरून पुण्याला येत होतो. पहिला विमान प्रवास होता तो माझ्या खर्चानं केला. तर मी त्याची छानशी पोस्ट लिहिली होती की आम्ही झोपडपट्टीत जेव्हा झोपत होतो टेरेसवर तेव्हा विमान दिसत होतं, तर आम्ही त्याच्यात बसलो आहे वगैरे, अशी खूप इमॅजिनेशन करत होते. तर त्यांनी ती पोस्ट ऐकली होती की अशीच एक स्टोरी आहे झोपडपट्टींच्या मुलांची. ह्या जर झोपडपट्टींच्या मुलांना जर चान्स भेटला तर हे काही पण करू शकतात. मग तसंच अमिताभ बच्चन सर त्याच्यात कोच होते, त्यांना पोरं सर्व नशे पाण्यात डुबलेले होते तिथले झोपडपट्टीतले. मग त्यांना त्या मूवीमध्ये फुटबॉलची लत लावली आणि त्या नशे पाण्यामधून हटून त्यांनी जे काही हिस्ट्री क्रिएट केली त्याच्यात. मग तो जो नेटफ्लिक्स वरचा तुझा रॅप आहे तर तो म्हणून दाखव ना आम्हाला. येस. होने दे विषय जो होना है आज, ये खौफ से खौफ को मार डाल, कोई बीच में आए तो फाट डाल, मैं मरी हूँ पहले से काय को सता रहे, हम घस घस के छिल छिल के मरते ही जा रहे, हम अंदर के ज्वाला को दबाते जा रहे, कब फट जाएगा ये ज्वाला पहिलीच बता रहे हैं, तड़प आ गए हे झोमून आतून झंझन करे हे मस्तकातून, तडफड मर मरू दे तू आतून, वरड बोमला आवाज फाडून, उठ धरून ना आपट पाड, नकाची जैरिली धार करून हे विषारी आतडे बाहेर काढ, दे दहाड कर प्रहार बन खुखार जलमशाल, प्रश्न आहे अस्तित्वाचा आता हिसकून घेस तू याचा हक्क समान, चल हा चक्का जाम कर, चल हा खुले आम कर. तर याच्यातला हा माझा पार्ट होता. बरं, हे जो आहे रॅप म्हणताना जो ब्रीद आपल्याला आवश्यक असतो, तर ह्याच्यासाठी तू काय प्रॅक्टिस केली आहे ब्रीदिंगची? याची मी प्रॅक्टिसच नाही करत, कधी प्रॅक्टिस नाही केली आहे, कारण का मी आधी लिखाण करतो, म्हणजे त्या झोन मध्ये घुसतो आणि मग तसंच त्या रागात मी मांडण्याचा प्रयत्न करतो की मी त्या जागेत आहो, त्या झोन मध्ये आहो, मला त्या सिच्युएशन मधून रॅप म्हणायचं आहे, तर ते ऑटोमॅटिकली निघून जाते. असं प्रॅक्टिस वगैरे काही करत नाही मी. काहीच नाही, म्हणजे त्याच्यासाठी काही प्राणायाम वगैरे, श्वासाचे काही एक्सरसाइज काहीच नाही करत. तसं जे नॅचरल आहे तेच नॉर्मलच राहतो मी, काहीच प्रॅक्टिस नाही करत. बरं, एक रॅपर आणि एक पत्रकारिता हे दोन तुझे क्षेत्र आहेत, पण मग एकदम पत्रकारितेकडे कसा काय वळला, म्हणजे काय विचार होता तेव्हा ऍडमिशन घेताना पत्रकारितेसाठी? आता माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं, कारण का शिक्षणात तर मी पहिल्यापासून ढ होतो अभ्यासामध्ये. तर असं वाटलं की पत्रकारिता, सर्वजण म्हणत होते पत्रकारितेत तुझं चांगलं होऊ शकते, आणि मी जे काम करत आहे ते सुद्धा एक पत्रकारितेच काम म्हणू शकतो आपण. मनोरंजनातून जनजागृती थ्रू घेता, मी गाण्या थ्रू हेच माझ्या प्रॉब्लेम्स मी गाण्यात थ्रू सांगत आहे. तर हे माझं थोडंसं माध्यम वेगळं आहे, पण करत मी पत्रकारितेच काम आहे. खूप साऱ्या गोष्टी मला न्यूज मधून पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, आणि त्याच गोष्टी मी त्याला गाण्याच्या माध्यमातून मी इथं मांडतो, गाण्यात मांडतो. तर मग असं आवड गेली त्याच्यामध्ये. व्हिडिओ एडिटिंग ह्या गोष्टीमध्ये 2012 पासून मला आवड होती, तर व्हिडिओ एडिटिंग मी करत गेलो. तर आता नुकताच मी पुढारी न्यूज चॅनलला होतो मुंबईला व्हिडिओ एडिटरचं. 2 महिने जॉब केला, पण जॉबमुळे मला ते लिखाणात हे नव्हतं होत, म्हणजे लिखाणात वेळ नव्हता मिळत, तर मी जॉब सोडून गेलो. आता फुल टाइम मी हेच काम करत आहे. अच्छा, आता फुल टाइम मध्ये पूर्ण रॅप लिहिणे आणि ते करणे एवढंच तुझं काम आहे? मला सांग, तुझ्या आयुष्यामधला सगळ्यात दुःखद क्षण कोणता आहे जो तू कधीच विसरू शकत नाही? दुःखद क्षण असं म्हणू शकतो की दुःखद क्षण तर नाही आलेला आहे अजून, पण प्रत्येक दिवस असं वाटते की जर बाबासाहेब असते आतापर्यंत तर खूप काही झालं असतं, पण बाबासाहेब नसूनही त्यांचं संविधान आपल्या जवळ आहे. आणि 2012 मध्ये की बहुतेक दिल्लीमध्ये संविधान जाळला होता, आणि ज्या लोकांनी तो संविधान जाळला होता त्या लोकांवर आजपर्यंत पण कुठली कारवाई झालेली नाही आहे, किंवा ते लोकांचं काय झालं ते आजपर्यंत दिसत नाही. दुःखद ह्याच गोष्टीचं वाटते की आपलं
आपली जे म्हणजे हे जे जे काही पण चाललेलं आहे त्याच्यावर व्यवस्थित न्याय नाही होत आहे, त्या गोष्टीवर व्यवस्थित न्याय नाही होत आहे. आमच्या लोकांवर म्हणजे 2006 खेरलांची हत्याकांड झालं. त्या खेरलांची हत्याकांडमध्ये सर्वच फॅमिली मेली, त्यांचे बाबा जे भूतमांगे होते ते पण न्याय नाही मागता मागता मरून गेले, पण अजूनपर्यंत त्याला न्याय नाही मिळाला. तर हे जे प्रश्न मला दिसतात, तर ह्या प्रत्येक गोष्टीला मी आठवण करून हा प्रत्येक दिवस माझा दुःखाचाच असतो. असं असा आणखी दुसरा दुःखाचा असं मला वाटत नाही, कारण का मी या झोनमध्ये जास्त राहतो म्हणून मला ती गोष्ट जास्त हे वाटते की आपला जो लोकशाही देश आहे, जो संविधानिक रीतीनं चालतो, तो कुठंतरी हुकुमशाहीच्या इकडे चाललेला आहे हळूहळू. माझ्या स्टडीनं, माझ्या व्ह्यूनं तोच एक मला असं दुःखाचा एक दुःखद दिवस असा वाटतो. नक्कीच. आनंदाचा क्षण कोणता तुझ्या आयुष्यातला? आनंदाचा क्षण असा की मी त्याच्यावर लिहितो आणि खुलेआम लिहितो. मला असं वाटत नाही संविधानानं मला अधिकार दिला त्या गोष्टीचा. तर मी त्या संविधानाचा धन्यवाद देतो की मला आता पण इथं बोलण्याचा तो अधिकार आहे. आणि तोच दिवस मला हे वाटते, आनंदी वाटते की मी आतापर्यंत फ्रीली बोलू शकतो कुठल्याही पण गोष्टी त्या संविधानामुळे. म्हणून प्रत्येक दिवस मला माझ्या लिखाणानं जे गोष्ट निघाली, जे 4 लाईन निघाला, तो मला आनंद वाटतो की हे 4 लाईन खूप चांगल्या निघाल्या माझ्या याच्यातून. तो दिवस सुखाचा असतो. बरं, काही लेखक किंवा जे मोठे रॅपर्स आहेत आपल्या भारतामधले किंवा चांगले लेखक आहेत, लिहिणारे आहेत, अशा लोकांची कधी स्तुती तुला मिळाली आहे का? हो. मला औरंगाबादमध्ये नागसेन फेस्टिवलमध्ये वामनदादा कर्डक हे पुरस्कार मिळालेले आहे. वामनदादा कर्डक हे खूप जुने लेखक आहे आणि भीमगीत आणि म्हणजे भीमगीता थ्रू आमच्या ज्या जातींचे प्रश्न, ह्या सर्व गोष्टी, जे काही संघर्ष झाले, ह्या सर्व ते त्यांच्या लिखाणातून मांडत होते. तर वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप, तर यांचे हे जितके पण झालेले आहे, गाडगे बाबा, जितके पण झालेले हे थोर संत आहे किंवा लेखक आहे, यांच्यापासून मी इन्स्पायर आहे. यांचे गाणे ऐकून मी इन्स्पायर आहे आणि आता पण मी त्यांचे गाणे ऐकूनच काहीतरी मला स्पार्क भेटतो आणि त्यांचे जुने गाणे घेऊन मी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. आणि नवीन रॅपर्स मधून मला तर डिवाइन, नेझी, स्वदेशी ग्रुप, जे सामाजिक प्रश्नांवर जास्त बोलतात, हे लोक जास्त प्रमाणात आवडतात. स्वदेशीमध्ये आपल्या अमरावतीचा सौरभ पण होता, त्यांचं ते वारलीचं गाणं खूप आवडते मला. जे झाडं कापत होते आर्य जंगलचे, त्याच्यावर ते गाणं आधारित होतं. तर असे रॅपर्स खूप आवडतात मला. या रॅपर्स पासून मी खूप इन्स्पायर आहे. आणि जुन्या लेखकामधून जे वामनदादा कर्डकचे गाणे आहे, विठ्ठल उमपचे आहे, अण्णाभाऊ साठेचे आहे, या गाण्यामधून मी जास्त इन्स्पायर आहे. तर मला एक सांग, खूप सेन्सिटिव्ह असा हा प्रश्न आहे की बुद्धिस्ट असताना तुला कधी कुठे कलाच्या क्षेत्रामध्ये डावलण्याचा प्रयत्न वगैरे झालाय का यापूर्वी? हा, रोजच होते, असं काही नाही. मी कुठं पण जातो तर, कारण का आता खुल्याने मी माझा प्रश्न मांडतो किंवा मी ज्या कम्युनिटीतून येतो, मी त्या खुल्याने माझा हे करतो की, नाहीतर तसे पण लोक विचारतातच की हा कोणत्या कास्टचा आहे किंवा ते अजूनही आपल्या भारतामध्ये आहे कास्टिझम. तुझं नाव काय, आडनाव काय, तातड कायचे देते, तर मग हे सर्व ते तशी पण विचारतात. तर मग मी माझ्या रॅप मधून स्वतःच सांगतो की मी भीमनगरातून येतो, मी जयभीमवाला आहे. आणि हे, आणि जर नागराज सर नसते तर मला कदाचित झुंड मूवी मध्ये चान्स नसता मिळाला. उमेश कुलकर्णी सर सारखे डायरेक्टर नसते तर नेटफ्लिक्स मध्ये चान्स नसता मिळाला. आता पण आम्हाला जर चान्स दिला तर आम्ही हॉलिवूड पण हलू शकतो, पण चान्स भेटला पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी पुढे घेऊन जाणारे लोक मिळाले तर काही ठिकाणी डावलणारे पण लोक मिळाले, म्हणजे नाण्याला दोन्ही बाजू आहेतच. बरं, समजा तुला हॉलिवूड मध्ये जाण्याचा चान्स मिळाला तर हॉलिवूड साठी कुठल्या प्रकारचा रॅप लिहिशील तू? आता प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते. आता झुंडचा त्या मूवीच्या आधारित होता, हा ना, नेटफ्लिक्सच्या त्या कथेच्या आधारित होता. जे कुठली पण कथा असो मी लिहायला तयार आहे, पण तो लव्ह रॅप असो किंवा मग सामाजिक प्रश्नावर असो, त्यासाठी मी इंग्लिश शिकायला पण तयार आहे. पण चान्स भेटला पाहिजे. आम्ही तुला शुभेच्छा देतो की तुला असा चान्स नक्कीच मिळाला पाहिजे. बरं, आताच अमरावतीचं जे लेटेस्ट वातावरण होऊन गेलं आहे, तर निवडणुकीचं म्हणा किंवा जे काही लेटेस्ट विषय असतात आपल्या शहराचे, ह्याच्यावर तू कधी लिहित असतोस का?
पण आता हे जे अमरावती म्हटल्यापेक्षा मी जास्त करून ग्लोबल पुरा महाराष्ट्राच्या विषयावर किंवा मग भारताच्या विषयावर जास्त फोकस करतो. फक्त अमरावतीच नाही, कारण का हा प्रश्न सर्वांचाच आहे. अगदी बरोबर. प्रत्येक असं मी कॉमनली अमरावतीलाच टार्गेट करून ते लिखाण करेन असं काही नाही. आता एक माझा रॅप आहे नवीन, त्याच्यातला तो थोडासा इलेक्शनला घेऊनच आहे. त्याच्या मी काही 4 लाईन मी तुम्हाला ऐकवतो. बस बोलने की बात और भाषण पे दे रहे भाषण, गरीब यहाँ पे मर रहा गरीब का खा रहे राशन, राशन कार्ड को सता रहे 10 बार तुम बुला रहे, दिया कोविड का डोज, डोज से मार देंगे साले, एक खारे पूरा नोच के नेता लुटेंगे रोज, गलत हाथों में देश ये सब गुंडा नेता लोग, सुन रहे बात को नहीं कोई जवाब भी नहीं, खतरे में लोकतंत्र और तुझे खबर भी नहीं, हजारों लाखों लोगों को ये भटका रहे आज, धर्म के नाम पे किया मानसिक गुलाम, अबे किसका साथ और किसका है ये विकास, पूरा बेच दिया देश को और बन गया गुलाम, बेटा तुझे नहीं मालूम कि क्या हो रहा तेरे साथ, देश बेचने निकले ये देश के गद्दार, होंगी सारे हदे पार, तू देखता जा यार, आज बोलेगा नहीं तो कल तेरा समाचार, आज बोलेगा नहीं तो कल तेरा समाचार. वाह वाह वाह, क्या बात है. तर असा हा माझा रॅप होता. जे आणखी पण आहे याच्यावर, पण तो चांगला म्युझिक आणि व्हिडिओ थ्रू येणार तर चांगला. ओके ओके, नक्कीच जनता त्याला आवडीने बघेल आणि तुला प्रतिसाद पण मिळेल. मला सांग, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुला नेमक्या कुठल्या गोष्टीसाठी बोलवलं जातं? युनिव्हर्सिटीजमध्ये, सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असते की तिथं जास्त करून एज्युकेशनल साठी जे मुलं येतात त्यांना झोपडपट्टीमधले काही प्रश्न नाही माहीत. कास्टिझम कसा होतो झोपडपट्टीमध्ये किंवा शहरामध्ये, महिलांवर कशा प्रकारे अत्याचार होतो किंवा शोषण होतो, तर अशा या साऱ्या सब्जेक्टवर माझे रॅप लिखाण झालेले आहे. तर या विषयाला बोलायसाठी मला तिथं बोलावतात. अरे वा. तर ज्या वेळेस ते बोलावतात तर एक महिला दिनानिमित्त मला तिथे इन्व्हाइट केलं होतं. तर महिला दिनानिमित्त की महिलांसोबत झोपडपट्टीमध्ये कसं शोषण होतो किंवा मग काय काय प्रश्न असतो, छोट्या छोट्या गोष्टी, मायवरच शिवी काऊन देतो बा, म्हणजे मला पडणारे प्रश्न, मायवरच शिवून काऊन देतो, बहिणीवरच शिवी काऊन देतो, भावावर कोण नाही देत, बापावर कोण नाही देत, भांडण झालं तर का बांगड्या घातल्या आहे काय. तर मग असे प्रश्न पडत गेले, त्याच्यावर मी लिहत गेलो. त्याचा एक रॅप होता माझा. देते माँ पे गाली और बोले वुमन्स डे, माँ बहन पे गाली और बोले वुमन्स डे, क्यों ना देते भाई बाप पे गालियां हम, क्यों बोलते पहन हाथ में चूड़ियां हम, अगर पहने आदमी साड़ी तो हंसते तुम खता खत अदारी ताली बजा कर, क्यों धोना बर्तन घर के काम क्यों लड़कियां करे, और बेटा अपना पंठेले पे धुआं उड़ा के मुंह से कांडिया फूके, फूक फूक जरा गुस्से को इज्जत दे, लड़की को देवी की पूजा और मंदिर में देवी और मंदिर में एंट्री ने देवी को, ऐसा क्यों बेटा जरा पूछ बेटा, बेटा पूछ अपनी माँ को, क्या बाप तेरा दारू पी के मारता तेरी माँ को, बेटा पूछ तेरी बहन को, क्या उसकी भी इच्छा है तेरे जैसे घूमे वो सड़कों पे रात को, जब रहे वो बाप के घर, घर की इज्जत घर का काम घर का दाम, साथ में पढ़ाई का दाम, फिर हुई शादी तो अब पति की इज्जत, फिर सास ससुर और घर में घुट कर काम काम करो बस, घर में घुस कर दब कर छुप कर फिर होगा नाम, जब करे वो अपनी मन की घर से छुप कर घर से हट कर, बोले वो बेटी है खराब, बेटा करे तो सब अच्छी बात, बेटी करे तो क्यों हाँ गंदी बात, ये बात छोटे सही नहीं, छोटे कपड़े से होता कोई बलात्कार नहीं, छोटी सोच तेरी मुंह में तेरे गोबरा सा राम तेरा गुरु बलात्कारी पॉलिटिकर, छोटे कपड़े नहीं वो छोटी आसिफा थी, वो जानवर की डॉक्टर एक प्रियंका थी, 2006 खरलांजी हत्याकांड, न्याय मांगते मांगते मर गया उसका बाप. तर अशा पद्धतीचे जे माझे मुद्दे आहेत, तर ह्या मुद्द्यांनाच घेऊन ते मला तिथं बोलावतात. त्या चांगल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजे भारताच्या बाहेर देशात मधून तिथं लोक शिकायला येतात आणि तिथून मला या भीमनगरच्या झोपडपट्टीमधून तिथं मला बोलावतात हे रॅप परफॉर्म करायसाठी. तर मला खूप आनंद होते की मी कधी एक अभ्यासात ढ असणारा पोरगा आज मला सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये बोलावते. JNU मध्ये माझा प्रोग्राम झालेला आहे, हैदराबाद युनिव्हर्सिटी मध्ये झालेला आहे, APU बँगलोर मध्ये झालेला आहे, टीस तुळजापूर, टीस मुंबई, त्याच्यानंतर इतक्या साऱ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये माझे प्रोग्राम झालेले आहेत.
मी माझ्या जीवनात इतक्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये आतमध्ये स्वप्न पण नसन पाहिलं, पण मी त्या युनिव्हर्सिटीमध्ये परफॉर्म करून आलेलो आहे. रिसेंटली आता मी चेन्नईला जाऊन आलेलो आहे. रणजित सर ज्यांनी काला मूवी काढलेला आहे रजनीकांतचा, त्यांचं एक नीलम करचन म्हणून प्रोग्राम होते, तिथं मला इन्व्हाइट केलेलं होतं. तर तिथं मी परफॉर्म करून आलो. बाकायदा प्लेनची फ्लाईट वाईटची तिकीट वगैरे. तर चांगलं वाटतंय की चला आपल्या या कामानं मला फिरायला मिळते, प्लेन मध्ये बसायला मिळतं, पैसे पण मिळतात. तर आपल्या कामानं मी खुश आहे आणि तेच करत आहे आतापर्यंत. माझा एक रॅप आहे जो जय भीम कडक, तो महाराष्ट्रातच नाही तर पुरा भारतात प्रसिद्ध आहे. त्याची एक ओढ म्हणतो, अचमचम अशी तेज ज्ञानी बुद्धीचा तो तेजा, हा चटणी भाकर खाऊन घडला भीमराव माय राजा, किती कष्ट भोगून तरी बी भिडला गुणाचा लय भीवा, शाळेबाहेर शिकला तरी बी 32 डिग्र्या, भारतातूनच नाही तर सारा विश्वातून हुशार आहे, स्वतःसाठी घर नाही पण पुस्तकासाठी घर आहे, दगड देऊ नाही आमचं पुस्तक मंदिर आहे, त्या मंदिरातला देऊ आमचा भीमराव मास्टर आहे, छटकड्यातून दम घेऊन पुरा जबडा फाडून म्हणतो, रक्त खतम झालं तरी हाडान करून लिहितो, मग तर मेलो तरी चालतो पण कार्य तू हे सांगतो, माय भीमराव आंबेडकर हे छाती ठोकून सांगतो. सर्वांना जय भीम. तर मंडळ या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला जितकी लोक फॉलो करत असतील. बरं, जीवनामध्ये हे काम तर तुला आनंद देतच आहे, पण याच्या व्यतिरिक्त तुझे काही असे छंद आहेत का की जे तुला आनंद देतात? व्हिडिओ एडिटिंग मला खूप आवडते. व्हिडिओ एडिटिंग करायला खूप आवडते. त्याच्यानंतर रॅप लिहायला तर आवडतेच. मग फिरायला खूप आवडते. कुठे पण जायना, कुठल्या तरी याच्यात तिथून नवीन नवीन गोष्टी शिकणं. तर मग माझं 2-3 काम होते, कारण का मी रॅप लिहितो, माझे व्हिडिओ स्वतःच मी एडिट करतो. एडिटिंगचा एक छंद आहे आणि प्रोग्राममुळे मला फिरायला पण मिळतं. तर ह्या 3-4 गोष्टी माझ्या या कामातून होते. तर बरं, आता तू इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय, एवढं मोठं नाव झालं, जून सारख्या पिक्चर मध्ये रॅप आहे, नेटफ्लिक्सवर तुझा रॅप आहे, तर या सगळ्यांमुळे कधी असं ऍटिट्यूड आल्यासारखं वाटतं का काही? नाही, ऍटिट्यूड असता तर मग मी इथं आलो नसतो. कारण का माझी इच्छा होती, आतापर्यंत अमरावतीमध्ये असून माझा बीबीसी पासून, मुंबई मिरर्स पासून, झी वगैरे खूप साऱ्या जो स्टॉक वगैरे खूप सारा इथं इंटरव्ह्यू झालेला आहे. पण मला असं वाटत होतं की माझ्या लोकल अमरावती च्या जे न्यूज चॅनल आहे त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. पण आज ते पूर्ण झालं इथे येऊन तुमच्या माध्यमातून. तर मी धन्यवाद देतो मंडळ या चॅनलचं. कारण का खूप इच्छा होती माझी की आपल्या अमरावतीच्या चॅनल. कारण काय असतं माहितीये का, शेवटी कुटुंबातल्या व्यक्तीची जेव्हा पाठीवर थाप पडते तेव्हा ती फार प्राऊड फिलिंग असतं. म्हणजे तुमचा जगभरामध्ये कोणी किती उदो केला तरी चालेल, पण घरच्या एखाद्या सदस्यांची जेव्हा पाठीवर थाप पडते तेव्हा तो क्षण वेगळा असतो. नाही, निश्चितच आम्हाला अमरावतीकरांना तुझा खूप खूप अभिमान आहे आणि तो राहील. म्हणजे आम्ही तुला शुभेच्छा पण देतो की तुझं जे स्वप्न आहे की हॉलिवूडमध्ये पण तू रॅप म्हटला पाहिजे, तर ते सुद्धा नक्कीच तुझं स्वप्न पूर्ण होईल. आणि खरंच तुला तुझ्या या सगळ्या कामांमध्ये आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुझं भावी आयुष्य खूप छान जावं, सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि असंच अमरावतीचं नाव मोठं करत राहा, महाराष्ट्राचं नाव मोठं करत राहा आणि भारताचं नाव मोठं करत राहा. तू तुझा अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्यामुळे मंडल न्यूज कडून मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.